विद्यार्थ्यांनो, मी मीनाक्षी रवींद्र जगताप महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक 175 मधून आपलं स्वागत करते। आजचा विषय पर्यावरण, पाठ दुसरा सर्वांसोबत। याचा पहिला तास आज आपल्याला शिकायचा आहे। तर सुरुवातीला आपल्याला इथे एक सुंदर असा पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आहे। तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या। चला मग सुरुवात करूया। आपण हवा, पाणी आणि आहाराचा उपयोग करीत असतो। काही वेळेस आपण त्यांना खराब करीत असतो। पर्यावरण आपल्याला आहार आणि घर बनवण्यासाठी जमीन देते। आपण पर्यावरणाचे जतन किंवा संरक्षण करतो का? आपला देश पुष्कळ विविधता असणारा देश आहे। आपल्या देशात धर्म, जाती, भाषा, लिंग आणि आर्थिक विविधता पाहावयास मिळते। या विविधतेत सुद्धा आपल्याला समान सुविधा प्राप्त होतात। या सुविधा कशा प्रकारे प्राप्त होतात त्यासाठी आपण विचार करायला हवा। येथे आपण कोणकोणत्या सुविधा प्राप्त करीत असतो आणि त्याविषयी आपण किती जागरूक आहोत त्याविषयी चर्चा करूया। विद्यार्थ्यांनो, आपल्याला जगण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते तर आपण सांगू शकतो की हवा, पाणी आणि अन्न याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। मग आपण काही वेळेस त्यांना खराब पण करतो, म्हणजे आपण हवेला, पाण्याला आपण दूषित करत असतो। कशा रीतीने तर पहा, वाहनांच्या धुरांमुळे हवा प्रदूषित होत असते, हे आपल्याला माहीत आहे। तरीसुद्धा जवळ जायचे असता तरीसुद्धा आपण त्या वाहनाचा उपयोग करून टाकतो। परंतु आपल्याला खूप आवश्यकता असेल त्याच वेळी आपण वाहनांचा वापर केला पाहिजे। त्यानंतर पाण्याला आपण कशा रीतीने दूषित करतो तर आपल्याला पाणी जेवढे आवश्यक असते आपण तेवढे न घेता पाणी बिनधास्तपणे वापरत असतो। गावाकडे तुम्ही पाहाल तर नदी किनारी अथवा तलावाच्या किनारी लोक कपडे धुण्यासाठी जात असतात, स्वतःची गुरेढोरे धुण्यासाठी जात असतात। त्यामुळे पूर्ण तलावाचे किंवा नदीचे पाणी प्रदूषित होते। तेच पाणी आपण पीत पण असतो, त्यामुळे लोक आजारी पडतात। म्हणजे आपण हवेला आणि पाण्याला दूषित करतो। आणि अन्न आपल्याला पर्यावरणातून, निसर्गातून प्राप्त होते, तरीसुद्धा आपण शुद्ध आहार न खाता आपण बाहेरचे उघडे अन्न खात असतो आणि आपल्या शरीराला काय करत असतो, आजारी करून टाकत असतो। तर असं न करता आपण शुद्ध आहार खाल्ला पाहिजे, फळे खाल्ले पाहिजे, ज्याच्यामुळे आपण नेहमी निरोगी राहू। निसर्गातून आपल्याला आहार आणि घर बनवण्यासाठी जमीन मिळाली आहे। आपल्याला जमीन प्राप्त होते, परंतु आपण त्यावर मोठमोठाली बिल्डिंगा, इमारती बांधत असतो, घरे बांधत असतो, पण एक झाड आपण लावत नाही। आपल्याला माहीत आहे झाडं लावल्याने हवा शुद्ध राहते, म्हणून आपण सुद्धा झाडं लावली पाहिजे। आपण पर्यावरणाचे जतन किंवा संरक्षण करतो का? जर आपण झाडं लावत नसणार, वाहनांच्या वाटेल तिथे विनाकारण उपयोग करत असणार आणि पाणीसुद्धा अशा रीतीने आपण दूषित करत असणार तर आपण पर्यावरणाचे जतन करत नाही असे म्हटलं जाईल। आपला देश पुष्कळ विविधता असणारा देश आहे। आपल्या देशामध्ये पुष्कळशी वेगवेगळ्या प्रकारची लोकं राहतात, वेगवेगळ्या धर्माची लोकं राहतात, जसं मुसलमान, हिंदू, शीख, ईसाई, पारसी, वेगवेगळ्या जातीचे लोकंसुद्धा आहेत, वेगवेगळी भाषा बोलणारी लोकं आहेत आणि आर्थिक रीतीने सुद्धा आपल्या देशामध्ये विविधता आहे। कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे। या विविधतेसुद्धा आपल्याला समान सुविधा प्राप्त होतात। जरी एवढ्या विविधता असूनसुद्धा निसर्ग आपल्याला सारख्याच सुविधा मिळतात। निसर्ग आपल्याला म्हणतो की हा श्रीमंत आहे तर आपण याला जास्त पाणी द्यायला पाहिजे, हा गरीब आहे तर याला पाणी नाही भेटलं पाहिजे, असं निसर्ग करत नाही, पण आपण एकमेकांमध्ये भेदभाव करत असतो। या सुविधा कशा प्रकारे प्राप्त होतात त्यासाठी आपण विचार करायला पाहिजे। आता आपल्याला वेगवेगळ्या ज्या सुविधा मिळतात, जसं घरे, इमारती आपण बांधत असतो, लाईटाची सुविधा, रस्त्यांची सुविधा, या सर्व आपल्याला कुठून प्राप्त होतात, कशा रीतीने प्राप्त होतात हे आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळणारच आहे। आणि आपण सुद्धा त्यासाठी किती जागृत राहायला पाहिजे हे पण आपल्याला या पाठातून शिकायला मिळेल।
आता आधी तुम्हाला एक गोष्ट दिली आहे. एक मुलगा, त्याचे नाव आर्यन, अहमदाबादला पोहोचला. तो कुठून आला आहे त्याविषयी कोणालाच माहिती नाही. मुलगा कुठे राहणार आहे, तो जेवण कुठे करणार आहे. आपल्याला सर्व सुविधा आपल्या आईवडिलांकडून प्राप्त होतात. या मुलाला कोण मदत करेल, मुलाचे काय होईल. तर पहा विद्यार्थ्यांनो, एक मुलगा आहे जो अहमदाबादला पोहोचला. त्याचं नाव काय आहे, आर्यन. तो कुठून आला हे आपल्याला कोणाला माहिती नाही आहे. मुलगा आता कुठे राहणार, तो जेवण कुठे करणार, हे सर्व आता त्याच्यासाठी नवीन सुविधा त्याला मिळवायच्या आहे. तर त्यासाठी त्याच्या मनातही असा प्रश्न आहे की आता मी अहमदाबादला तर आलो, पण राहायचं कुठे, खायचं कुठे, झोपायचं कुठे, सर्व त्याला आता शोधावं लागणार आहे. आपण पहा, आपण घरात राहतो तर आई वडील तर आपल्याला सर्व सुविधा जागच्या जागी करून देत असतात. परंतु जेव्हा आपण एकटे राहू आणि या सुविधा आपल्याला निर्माण करायच्या असतील तेव्हा आपल्याला खरं अडचणी कुठे येतात त्याची कल्पना येईल. त्याला आता आर्यन आला पहा. पहिल्या चित्रात आर्यन स्वतःची पेटी घेऊन रस्त्यावर विचार करत आहे की मी आता कुठे राहू, कुठे झोपू, कुठे जेवण करू, हा सगळा प्रश्न त्याच्या मनात चाललेला आहे. दुसऱ्या चित्रात तो थोडा वेळ रस्त्यावर बसला, परंतु ऊन लागत आहे म्हणून काही लोक छत्री घेऊन फिरत आहे. पाऊस असेल त्यावेळेलासुद्धा त्याला त्रास झाला. हिवाळ्यात पण त्याला थंडी वाजली. तर असे अनेक विचार की हिवाळा येईल तर मला थंडी वाजेल, पाऊस आला तर मी कुठे जायचं, भर उन्हामध्ये मी रस्त्यावर कसं काय झोपणार, हा सगळा विचार त्याच्या मनात आला. तर त्याला लगेच समोर 2 पाईप दिसले. त्याने विचार केला की जोपर्यंत माझे घर बनत नाही तोपर्यंत मी या पाईपांमध्ये राहू शकतो. आणि तो स्वतःचा जेवढा सामान त्याने सोबत आणला होता तो घेऊन त्या पाईपामध्ये राहायला लागला. आता त्याने काही आवश्यक असं सामान आणलेला होता. जसं स्वयंपाक करण्यासाठी त्याने छोटासा स्टव आणलेला होता ज्याच्यावर तो स्वयंपाक करू शकतो. काही भांडे होते, काही कपडे होते. तर ह्या सगळ्या खूप आवश्यक अशा सुविधा त्याने सोबत आणलेल्या होत्या. आता त्याचं नीट व्यवस्थित सुविधा झालेल्या होत्या. त्याला समोरच आणखी एक मुलगा असाच रस्त्यावर फिरताना दिसला की त्याला बघून आर्यनला वाटलं की हा सुद्धा माझ्यासारखाच एकटा इथं आलेला असला पाहिजे. म्हणून आर्यनने काय केलं की त्या मुलाला त्याने स्वतःजवळ बोलवून घेतलं आणि सांगितलं तू सुद्धा माझ्यासोबत राहा. अशा रीतीने दोघी जणांनी आपापला सामान एकमेकांशी मिळून मिसळून वाटला आणि एकमेकांच्या सामानाचा उपयोग त्यांनी मिळून मिसळून केला आणि अशा रीतीने त्यांचा जीवन निर्वाह सुरू झाला. आता दोघांनी मिळून जेव्हा सुविधा निर्माण केल्या तेव्हा एकमेकांची मदतसुद्धा होऊन गेली. तर यावरून आपण सांगू शकतो की आपल्याला जीवनामध्ये एकमेकांची आवश्यकता पडत असते. आता खाली आपल्याला प्रश्न दिला आहे, विचार करा आणि सांगा. आर्यनचे आधीचे घर कुठे होते. तर सुरुवातीला जेव्हा आर्यन आला तेव्हा त्याने स्वतःचं घर कुठे बनविलं. तर आपण सांगू शकतो की आर्यनचे सुरुवातीचे घर म्हणजे तो रस्त्यावरच त्याने बनविलेले होते. आर्यनजवळ कोणत्या सुविधा होत्या. आपण सांगू शकतो की आर्यनजवळ आवश्यक अशा सुविधा होत्या. जसं स्टोव किंवा चुला. आपण सांगू शकतो त्याच्याजवळ स्वयंपाक करण्यासाठी स्टोव होता. काही आवश्यक असे भांडे होते आणि काही कपडेसुद्धा होते. दुसरा मुलगा आर्यन बरोबर का जोडला असेल. तर आपल्याला सांगता येईल की दुसऱ्या मुलालासुद्धा काही आवश्यक वस्तूंची आवश्यकता होत्या. काही त्याच्याजवळ होता आणि काही आर्यनजवळ होत्या. म्हणून ते दोघे एकमेकांना जोडले गेल्यामुळे त्यांना एकमेकांची मदत झाली. दुसऱ्या मुलाने स्वतःबरोबर काय आणले असेल. तर दुसऱ्या मुलाने पहा, पहिले आर्यन जेव्हा पाईपमध्ये राहत होता त्यावेळेला त्याने बाहेर असे तंबू बनविले नव्हते. म्हणजे तंबूसाठी काही लाकडं आणि कपड्यांची आवश्यकता त्याला होती, परंतु कदाचित त्याच्याजवळ नसेल. पण दुसऱ्या मुलाने त्याच्यासोबत आणले होते. म्हणून आता त्यांचं
एक छोटंसं झोपडीसारखं घर तयार होऊन गेलं, जे दुसऱ्या मुलाने आणलेलं होतं. दोन्ही मुले एकत्र आल्याने कोणाला फायदा झाला? तर दोन्ही मुले एकत्र आल्याने दोघांनाच फायदा झाला, कारण दोघीजण एकमेकांचे सामान मिळून मिसळून वापरू लागले. दोन्ही मित्र आता अन्य कोणकोणत्या मिळवतील? आता हे सर्व तर त्यांना मिळालं, आता कोणत्या सुविधा त्यांच्या जवळ नाही आहेत की जे त्यांना आता पुढे मिळवायच्या आहेत? तर अशा कोणत्या सुविधा आहेत? तर आपल्याला सांगता येईल की त्यांच्याजवळ पैसे नाही म्हणून ते काम शोधतील, त्यानंतर स्वतःचे घर शोधतील, जेवणासाठी आणखी काही आवश्यक असे भांडे नसतील ते सुद्धा ते पैशांनी विकत घेतील. अशा पुष्कळशा सुविधा आहेत की त्या त्यांना मिळवायच्या बाकी आहेत. तर आजच्या तासामध्ये आपण एवढंच शिकून घेऊ. पुढच्या तासामध्ये आणखी काही विविध सुविधांविषयी आपल्याला जाणायला मिळेल. नमस्कार.